नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार जर केला आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ढगाळ वातावरण पाहायला मिळत नाही. याचबरोबर येणाऱ्या 12 तासामध्ये म्हणजे जवळपास 15 एप्रिलला उत्तर भारतामध्ये एक हलक्या स्वरूपाचा WD म्हणजेच पश्चिमी विक्षोभ येण्याची दाट शक्यता आहे. तर हा जो WD उत्तर भारतात दाखल होईल, तर या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये वातावरणामध्ये काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर याच WDच्या प्रभावामुळे पूर्वोत्तर भागातील काही राज्य असले या भागामध्ये ढगाळ वातावरण पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर उत्तरेकडून जे काय वारं येत आहेत ते वारं राजस्थानचा उत्तर भाग असेल, उत्तर प्रदेशचा मध्यवर्ती भागापासून बिहारपर्यंतच पोहोचत आहे. याचबरोबर या भागामध्ये हे तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर एक जे ट्रफ रेषा आहे ती ट्रफ रेषा ओडिसा असेल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची सीमावर्ती भाग या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. याचबरोबर वारं जे आहे ते वारं उष्ण जे वारं आहे, उष्ण आणि कोरडे वारं हे अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे राजस्थान याचबरोबर गुजरात मार्गे राज्यामध्ये येत आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून बाष्पयुक्त जे काय वारा असेल ते बाष्पयुक्त वारे फक्त कोकण किनारपट्टीपासून समुद्रामध्येच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसानंतर जवळपास 18 तारखेपासून राज्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. तर या तापमान वाढीमुळे ढगांची निर्मिती होऊ शकते व त्यानुसार आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर राजस्थानचा मध्यवर्ती भाग आहे, तसेच मध्य प्रदेश असेल आणि झारखंडचा दक्षिण भाग या भागाचा जर विचार जर केला तर या संपूर्ण भागामध्ये तापमानामध्ये अतिशय जास्त वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राज्यामध्ये ही तापमान जवळपास 43, काही ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तापमान उच्चांकी पातळीवरती पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा तापमानाचा अंदाज जर पाहिला, सर्वाधिक तापमान हे अकोल्यामध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी जवळपास 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याच्या खालोखाल अमरावतीमध्ये 43.8 डिग्री सेल्सिअस, वर्धामध्ये 43.5 डिग्री सेल्सिअस आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूरमध्ये 43.2 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर नागपूर 42.2 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 42.2 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 42.6 डिग्री सेल्सिअस, यवतमाळ 42.6, वाशिम 42.4, हिंगोली 42.1, परभणी 42.1, जालना 42 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर जळगावमध्ये 42.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर भंडारा असेल, गोंदिया असेल, अतिपूर्व भाग असेल या ठिकाणी जवळपास 41.1 ते काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेड 41 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सांगली 41.4 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये 41.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच छत्रपती संभाजीनगर 41.4 डिग्री सेल्सिअस, बीड 40.9, धाराशिव 40.8 आणि लातूरमध्ये 40.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं. याचबरोबर धुळे असेल आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जवळपास 40, काही ठिकाणी 40.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. नाशिकमध्ये 39.9 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 34.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सातारा 40.9 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 38.9 डिग्री सेल्सिअस, तसेच सिंधुदुर्ग 35 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 32.7 डिग्री सेल्सिअस, रायगड 35 डिग्री सेल्सिअस, ठाणे 36, पालघर 35.8 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्ये 34.6 आणि मुंबई उपनगरमध्ये 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल आणि बहुतांश भागात हीटवेव्ह राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचं तापमान आणि पावसाच्या संदर्भात जर पाहिलं, पाऊस राज्यात कुठेही पाहायला मिळणार नाही, ढगाळ वातावरण पाहायला मिळणार नाही. दिवसाचं दुपारच्या वेळेला मात्र गरम हवा आपल्याला पाहायला लागण्याची दाट शक्यता. हे उष्ण वारं हे तापमान वाढीमुळे पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात जर पाहिलं तर विदर्भातील बुलढाणा असेल,
मराठवाड्याचा जालन्याचा उत्तर भाग, परभणी उत्तर भाग, हिंगोली उत्तर भाग, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागामध्ये जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण मराठवाडा, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड संपूर्ण विभागामध्ये आपल्याला तापमान 42, काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील ही आणि खानदेशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक याचबरोबर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या ठिकाणी तापमान जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये. व काही भागामध्ये तापमान 42 ते 43 डिग्री सेल्सिअस हे सोलापूरमध्ये पाहायला मिळू शकतं. याचबरोबर घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्येही तापमान 36पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हीट वेव्हची अलर्ट आहे. त्या ठिकाणी ह्युमिड कंडिशन पण आहे. त्यामुळे त्या ठिकाणी उष्णतेचा त्रासही नागरिकांना होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगली असेल, याचबरोबर सोलापूर असेल, साताऱ्याचा काही भाग असेल, या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे. याचबरोबर IMDच्या हवामानाच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी, याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई या भागामध्ये हीट वेव्ह अलर्ट आहे. दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सांगली असेल आणि सोलापूर असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सहित उष्णतेच्या लाटेचा अलर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. राज्याच्या इतरत्र राज्यामध्ये कोणताही अलर्ट आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही. मात्र परत 16 तारखेला किंवा 17 तारखेला राज्याच्या बहुतांश भागामध्ये हीटवेव्ह राहील व 18 पासून ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.